नमस्कार मंडळी, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या जीवनासंबंधी. मधु कांबीकर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत त्याचबरोबर चित्रपट नायिका आहेत. मधु कांबीकर यांचा जन्म 28 जुलै 1953 मध्ये माळेगाव खुर्द, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथे झाला होता. एका उपेक्षित कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या आईचं नाव कलाबाई होते, तसेच मावशीचे नाव आयुबाई होते. आयुबाई यांनी मधु कांबीकर यांना दत्तक घेतले होते. गाव कांबी, तालुका शेगाव, जिल्हा अहमदनगर येथे त्यांचे बाळपण गेले. त्यांचे शिक्षण इयत्ता 7वी पर्यंत कांबीतच झाले. आई आणि मावशी लावणी कलावंत होत्या. त्यांचे दत्तक वडील रामभाऊ दौलतराव म्हस्के पाटील यांनी मधुबाईंना कलेसाठी विशेष सहाय्य केले. बालपणापासून लावणी अदाकारी मधुबाईंच्या अंगात भिनलेली होती. त्या उजळ रंगाने आणि नाकी डोळी उपजतच सुंदरता असलेल्या मधुताईंच्या अंगभूत कलेची ओढ पाहून घरच्यांनी त्यांना शास्त्रोक्त नृत्य शिकण्यासाठी पुण्यात पाठविले. पुण्यात बाळासाहेब गोखले यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. कथ्थकचं शिक्षण घेऊन त्या मुंबईत गेल्या. त्यांनी न्यू हनुमान थिएटर, लालबाग येथून 1973 साली आपल्या कला जीवनाला प्रारंभ केला. तो काळ लोकरंजनाचा होता. मधुबाईंनी लोककलावंतांमध्ये राहूनच लावणी आणि अन्य लोकनृत्यांची परंपरा सांभाळली. लोकरंगभूमीचे कला कौशल्य त्यांनी आत्मसात केले. लोककलेला त्या काळात जनमान्यता आणि राजमान्यताही होती. राज्य शासनाच्या सांस्कृतिक खात्यामार्फत पंचतारांकित हॉटेलांतून कलापथकांचे कार्यक्रम सादर झाले. त्यात लावणी आविष्कारासाठी मधुबाईंची निवड झाली. त्यांच्या सादरीकरणात विविधता असल्याने त्यांच्या नृत्याविष्काराची प्रशंसा झाली. नृत्यांगना म्हणून त्यांची ओळख त्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात झाली. 1977 साली महाराष्ट्राची लोकधारा या कलापथकातून त्यांनी राजधानी दिल्ली विलोभनीय नृत्यनाट्य सादर केले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबरोबर खेळलेली फुगडी हा त्या वेळचा औत्सुक्याचा विषय ठरला. पुढे रंगभूमीच्या कलावंत म्हणून त्या प्रकाश झोतात आल्या. त्या आधी अनेक लोकनाट्यातून त्या छोट्या मोठ्या भूमिका करत गाढवाचं लग्न या वगनाट्यात त्यांनी वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्याबरोबर भूमिका केली. चोरावर मोर या दूरदर्शन मालिकेतील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. त्या काळात तमाशापटांना लोकप्रियता मिळत होती. एक वेगळा चेहरा म्हणून प्रख्यात दिग्दर्शक अनंत मानेंनी लक्ष्मी चित्रपटासाठी मधुबाईंकडून सोलो नृत्य बसवून घेतले होते. त्याचवेळी सह्याद्री दूरदर्शनवर फुलोरा, गजरा असे कार्यक्रम प्रदर्शित होत होते. त्यातील मधुबाईंच्या भूमिकांना उत्स्फूर्त दाद मिळत होती. साहजिकच मराठी चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्याकडून छोट्या मोठ्या भूमिका करून घेतल्या. मराठी चित्रपटसृष्टीला कष्टाळू, समर्पक कलावंतांची मोठी देणगी लाभली आहे. मधु कांबीकर हे नाव या कलाकारांमध्ये अग्रक्रमाने घ्यावं लागते. 1978 सालात निळू फुलेंबरोबर सतीची पुण्याई, अशोक सराफांसह केलेला दगा, रंजनासारख्या कसलेल्या अभिनेत्रीबरोबर तमासगीर या त्यांनी केलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. मराठी चित्रपटातून काम करता करता मधु कांबीकर अनेकविध लोकनाट्यातूनही भूमिका करीत होत्या. शंकर पाटील लिखित भानगडी शिवाय पुढारी नाही, अशोकजी परांजपे निर्मित आतून कीर्तन वरून तमाशा, उदे ग आंबे उदे, वसंत सबनीसांचे विच्छा माझी पुरी करा, बाईचा चटका,
गमविला पटका असा जवळपास 10 लोकनाट्यातील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. अनेक चित्रपटात त्यांनी आव्हानात्मक भूमिका यशस्वी पार पाडल्या. दिग्गज कलावंत श्रीराम लागू समवेत सौभाग्यदान, यशवंत दत्तांबरोबर देवापुढे माणूस, रानपाखरे, शापित, दादा कोंडकेंच्या ह्योच नवरा पाहिजे, मला घेऊन चला, येऊ का घरात, रवींद्र महाजनीसोबत हेच माझं माहेर, निळफोळेंसोबत स्त्री जन्मात तुझी ही कहाणी, लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत झपाटलेला, जब्बार पटेलांसोबत एक होता विदूषक, मोहन जोशीसोबत रावसाहेब अशा तब्बल 103 मराठी चित्रपटातून मधु कांबीकरांनी अभिनय करून स्वतःचा आगळा वेगळा ठसा उमटवला. त्यांनी वेगवेगळ्या भाषातूनही चित्रपट केले. हिंदीतून हम दोनों, सातवां आसमान, अपनापन, यशवंत, शोला और शबनम अशा 10 चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. याशिवाय साद या गुजराती चित्रपटातही त्यांनी अभिनय केला. लोकरंगभूमीवरून कारकीर्द सुरू केलेल्या या अभिनेत्रीने लोकनाट्य, चित्रपट, दूरदर्शन मालिकांबरोबरच अनेक नाटकातूनही अभिनय केला. त्यात प्रभाकर पणशीकरांबरोबर पुत्र कामेष्टी, विवा शिरवाडकर लिखित चंद्र तिथे उगवत नाही, श्रीराम लागूंच्या समर्थ अभिनयाने साकारलेलं आकाश पेलताना, विक्रम कुकलेंसोबत पेइंग गेस्ट, शना नवरे लिखित सूर राहू दे, लावणी, भुलली, अभंगाला, शाहीर अमरशेख लिखित आमचं नाव बाबूराव, रा. र. बोराडे लिखित आमदार सौभाग्यवती, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे निर्मित फुलवंती, याशिवाय बेलभंडार आणि मधुप्रीतम थिएटर्स या स्वनिर्मित सखी माझी लावणी अशा अनेकविध भूमिकातून समर्थ अभिनेत्री म्हणून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयाच्या संपूर्ण कारकिर्दीत मधु कांबीकरांनी लोककलेचा वारसा कधीही हरवू दिला नाही. त्यांनी आपल्या मूळ कांबी गावात वडील म्हस्के पाटील यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू केले. सखी माझी लावणीचे अनेक प्रयोग करून दुर्गम भागातील शाळांसाठी आर्थिक मदत केली. अनेक लावणी कलावंतांना लावणी कलेचे प्रशिक्षण दिले. शासनाच्या सांस्कृतिक खात्याकडून चालविल्या जाणाऱ्या शिक्षण शिबिरातून अभ्यासवर्ग घेतले. शाळा महाविद्यालयातून लोककलेवर व्याख्याने दिले. अनेक परिसंवादातून सहभाग घेतला. अनेक नृत्यांगनांना त्यांनी आजवर घडवले. मधु कांबीकर यांना शापित चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 1982, राज्य चित्रपट महोत्सव, राजाभाऊ परांजपे पुरस्कार, फिल्मफेअर आशीर्वाद व कार्तिकी पुरस्कार, हेच माझे माहेर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार 1984, राघू मैना चित्रपटाला महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव पुरस्कार 1985, एक होता विदूषक चित्रपटाला राज्य चित्रपट महोत्सव नामांकन 1991, मुक्ता चित्रपटाला काल निर्णय पुरस्कार, सहाय्यक अभिनेत्री महाराष्ट्र राज्य पुरस्कार 1994, कुलस्वामिनी तुळजाभवानी चित्रपटाला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राज्य चित्रपट महोत्सव पुरस्कार, संघर्ष जीवनाचा चित्रपटाला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, 26वा राज्य महोत्सव 2002, साद गुजराती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, गुजरात राज्य चित्रपट पुरस्कार 2002 असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. मधु कांबीकर यांनी तब्बल 4 दशके कलेची सेवा केली. कलेचा त्यांचा हा प्रवास लावणी, लोकनाट्य, चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिका, पुन्हा लोकरंगमंच अशा विविध अंगानं बहरलेला आहे. नगर रंगभूमी व ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या अभिनेत्रीचे स्थान निश्चित वाखाणण्याजोगे आहे. त्यांचा अभिनय आणि लोकनृत्य अजूनही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.